श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात एवढे महत्त्व का दिले जाते? श्रावण महिना हा शिवशंकराचा अधिक प्रिय महिना आहे. ह्या महिन्यात व्रत उपवास केले तर आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. ह्या महिन्यात जर आपण महादेवाची भक्तिभावाने पूजा केली तर उपवास केला तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. श्रावण महिन्यात हा सण साजरे करतात कारण आजूबाजूचे वातावरण एकदम उत्सवित होते. श्रावण महिन्यात देवी पार्वती शंकराची उपासना केली होती. तो हा श्रावण महिना. असे म्हटले जाते की श्रावण महिना आला की महादेव त्यांच्या सासरी भेट देतात. श्रावण महिना आला की महादेव आपल्या सासरी भेट देतात. भक्तांकरता पृथ्वीवर येतात आणि हाच तो क्षण आहे जेव्हा त्यांचे भक्तांची आपण त्यांची सेवा करतो. श्रावण महिन्यात जर देवी पार्वती शंकराची उपासना करून तिने तिची सगळी इच्छा पूर्ण केली म्हणजे ह्या महिन्यात जर भक्तिभावाने शंकराची आपण पूजा केली तर आपल्याला चांगले फळ तर मिळतेच, पण शंकर प्रसन्न होऊन आपले सगळे शुभकामना आशीर्वाद देतात. सोमवारी उपवास हा फलदायक असतो म्हणून श्रावण महिन्यात सोमवार धरतात. श्रावण हा ह्या वर्षी 5 सोमवार आहे. 5 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 26 ऑगस्ट, शेवटचा 2 सप्टेंबर. शंकराच्या कृपा व दोष यापासून आपल्याला सर्व. श्रावण महिन्यात रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालून नंतर मंदिरात शंकरासमोर तुपाचा दिवा लावावा. सर्व देवतांना जल अभिषेक करावा आणि शिवलिंगाला दूध आणि गंगाजल स्नान घालावे. नंतर भगवान शंकराचं फळ आणि फुले अर्पण करावेत. याशिवाय भगवान शंकर बेलाचे पाणी व्हावे. त्यानंतर गणेश वंदनाने भगवान शंकराची पूजा मनोभावे करावी. पहिली मूठ तांदळाची आहे म्हणून आपण मंदिरात नाही गेलो तरी घरी आपण शिवमूठ